कसा झाला प्रवास? वाह, सुंदर सुंदर, एकदम सुंदर. पुणे तिथे काय होईल? तुम्हाला 2-3 तीरथ ड्रॉप करायचे का ऍडजस्टमेंट करून तीरथ बघून पुढे जायचंय? मैं पूरी तरह से जय जिनेंद्र सेवा समिति और उनके सारे कार्यकर्ताओं को मनपूर्वक धन्यवाद देता हूँ. हॅलो हॅलो हॅलो. तुला बाळा भेटली ना? हो भेटली. तुला भेटली का? नाही रे बाळा. नाही अजून. तू काळजी घे आणि पोचलास की फोन कर. हॅलो हॅलो. आईसोबत गप्पा मारत मारत पुण्याला कधी पोहोचलो समजलंच नाही. पुण्याला आल्यावर एक वाक्य आपल्या नेहमीच आठवतं. पुणे तिथे काय होईल? पोलीस स्टेशन शोधायचं. पोलीस स्टेशन मलाही माहीत नाही. तसं काही सामान वगैरे चोरीला गेलं नाही. मग पोलीस स्टेशन कशाला ते यास. तर म्हणजे मी पुणे स्टेशनच्या बाहेर आलो आहे, रेल्वे पोलीस स्टेशनच्या इथे. तर अनुपच्यांनी मला जसं सांगितलं तसं मी या ठिकाणी येऊन उभा राहिलो आणि हे काका मला इथे भेटलेत आणि इथे बऱ्याचशा अशा बॅगा दिसत आहेत. अजून बरेच जण यायचे आहेत. आता थोडे एक त्या ठिकाणी उभं राहिलं आहे, कोणी या ठिकाणी उभं राहिलं आहे. तर मला जिथे सांगितलं तिथे मी आलो आहे. आता अनुपच्यांची वाट बघूया आणि ते सांगतील मग तिकडनं आपण निघूया. सो मंडळी, सामान आता आम्ही आलो आहे स्टेशनच्या आतमध्ये. थोडंसं उन्हातून जरा सावलीत आलो आहे, त्यामुळे आता काही टेन्शन नाही. आज 4ची ट्रेन होती, 4 तास लेट आहे. म्हणजे आपल्याला रात्री 8 वाजता इकडनं निघायचं आहे. आता वाजत 12 आणि आपण निघणार आहे 8 वाजता. म्हणजे 8 तास आपण इथेच थांबणार आहोत. आणि सगळे आपल्याबरोबर आहेत पूर्ण यात्रेपर्यंत. 10 दिवस आपल्यासोबत असणार आहे. तीर्थयात्रेच्या दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंना ID कार्ड तिकीटं वाटप करून सुद्धा आमचा वेळ जातच नव्हता. मग काय, बैठे बैठे क्या करे. एवढ्या यात्रेकरूंना हँडल करण्यासाठी अनुप शाह होते. अनिकेत, स्वप्नील आणि समेत यांच्या टीममध्ये मी स्वतःहून कधी सामील झालो हे मलाच कळलं नाही. आता जे आपण व्यक्तिमत्व बघितलं आत्ताच्या जाताना, तर ते व्यक्तिमत्व तुम्ही पाहिलं होतं का? मला आठवलं का? मी जो पलटणचा ब्लॉग बघितलाच नाही, रुद्रपूर काशी. तर ज्यांनी ती यात्रा भरवली होती तेच ते हे अनुप शाह. आणि आता त्यांच्यामार्फत आपण जाणार आहोत बनारस काशी. तर तुमचा असा प्लॅन अचानक ठरला की दरवर्षी आपण नेतो. हां, जैन समाजातील लोकांना शिखरजी. यावर्षी शिखरजी बरोबर आपण बनारस, काशी, अयोध्या, शिखरजी आणि उदयगिरी, खंडगिरी, जगन्नाथपुरी, भुवनेश्वर आणि भुवनेश्वरवरून रिटर्न असा प्रोग्राम आखलेला आहे. 108 लोकांचा आपण सगळ्यांना मिळून घेऊन चाललेलो आहोत. एक वेगळा आनंद या निमित्ताने मिळणार आहे. आता आपण कुठे जाणार आहे? पहिलं आपण बनारसला जाणार. बनारसला उद्याचा दिवस ट्रेनमध्ये आपण उद्याचा मुक्काम बनारस, परवाची गंगा आरती वगैरे सगळं करून भगवान पार्श्वनाथांची जन्मभूमी बेलूपूरचं दर्शन घेऊन आपण अयोध्येला रवाना होणार बसने. ओके. दिलेल्या वेळेनुसार म्हणजेच 8 वाजता आपल्या पुणे बनारस एक्सप्रेसचे आगमनच म्हणावं लागेल. मंडळी, सकाळचे वाजलेत किती? 9
वाजलेत आणि आज रात्री आम्ही 11 वाजेपर्यंत पोहोचणार आहे. तोपर्यंत आपण कुठली जागा हीच असणार आहे आणि आपल्यासोबत आहे भगवान हा पुरुषोत्तम आणि या काकी नवीनवरनं आल्यात त्या पण आपल्यासोबत असणार आहे 10 दिवस. आणि ही आपली काही मंडळी बनारसपर्यंत आपल्यासोबत असणार. पण ट्रेनच्या बाबतीत एकदा ट्रेन लेट झाली की मग ती पडलं. आता अजून आपल्या पुढे 2 गाड्या गेल्या त्या सिग्नलला थांबल्यात आणि त्याच्या पाठीमागे अजून खुशीनगर आहे आणि कुठची तरी अजून एक गाडी येणार आहे. तिला क्रॉस करून जातील पुढे. असंच होणार आहे. नाही रे पुढे काम चालू आहे हां त्यामुळे हा ब्लॉक आहे म्हणून इथल्या गाड्या सगळ्या रद्द केल्यात. जबलपूरपर्यंत गाड्या पुढे पळतील. मग जबलपूरपर्यंत काम चालू आहे. ते NTPCमध्ये कुठे तरी काम चालू आहे रेल्वेचं. अच्छा मग ते लपडे हां म्हणून चाललं आहे स्लो. तो मंडळी आम्ही जबलपूरला पोहोचणार होतो. किती वाजता पोहोचणार होतो? 12 वाजता ना 12:30. आणि आता किती वाजलेत? सो इथे 2 वाजलेत. अजून जबलपूर आलो नाही. जबलपूरला पोहोचायला अजून कमीत कमी 1.5-2 तास असं आम्ही पकडतो आहे. म्हणजे किती वाजता पोहोचू आपण जबलपूरला? 4 प्रत्येक स्टेशनला गाडी कमीत कमी 15-20 मिनटं थांबते. किती वाजता पोहोचू आपण बनारसला? रात्री 12. मला अजून पण वाटतं आपण रात्री 12लाच पोहोचू. स्टेशन जबलपूर आहे आणि या जबलपूर स्टेशन मध्ये जे आपले सोबत आहेत पण त्यांचं स्वागत करणार आहे. तर पुढचं स्टेशन जबलपूर आहे आणि गाडीला आता सिग्नल लागला आहे त्यामुळे गाडी या स्टेशनला थांबली आहे कारण की हा स्टॉप नाही आहे गाडीचा. सो मला पण बघायचं आहे यांच्यामध्ये की स्वागत कसं केलं जातं. सो मी पण एक्सायटेड आहे. तुम्ही पण एक्सायटेड असाल. कंटिन्यू व्हिडिओमध्ये तर व्हा आणि माझ्या चेहऱ्यावरती जाऊ नका. जाम वैतागलो मी कारण की ऑलरेडी 4 तास लेट आणि त्यात अजून 4 तास लेट आहे आपली गाडी. सकल जैन समाज महाराष्ट्र के माध्यम से पिछले 15 वर्ष से जैन तीर्थयात्री विकलांग लोगों को शिखर जी यात्रा का आयोजन किया जाता है. लगातार जय जिनेंद्र सेवा समिति के माध्यम से हमें यह सहयोग मिलता है. जबलपुर में सारे जितने भी हम यात्री आते हैं सारों की भोजन की व्यवस्था जय जिनेंद्र सेवा समिति ग्रुप मयूर भाई और उनकी सारे टीम हमें निरंतर देते आई है. हमारे साथ विकलांग लोग साधु महाराज भगवंत और जो समाज के जो जिनको यात्रा नहीं होती उनको यात्रा कराने का सौभाग्य हमें प्राप्त होता है. मैं पूरी तरह से जय जिनेंद्र सेवा समिति और उनके सारे कार्यकर्ताओं को मनपूर्वक धन्यवाद देता हूँ. पूरी अक्षुण परंपरा का निर्वाह करने वाले प्लस जितना जो यात्रा और जय जिनेंद्र सेवा समिति जो हर साल हम लोगों को सपोर्ट करती है, सहयोग करती है. हम तो चाहते हैं कि जब भी जबलपुर की पावन धरा पर कोई गाड़ी आए और रुके आपको हमेशा ऐसा इनका स्वागत सम्मान बहुमान करना है. 1,30,000 का भी फल हमें की बात है. महाराष्ट्र पूरा ऑल इंडिया से इसके अंदर कुछ विकलांग लोग शामिल है. आचार्य बड़े बाबा के चरणों में कोटि कोटि वंदन. आचार्य गुरुदेव विद्यासागर जी के चरणों में कोटि कोटि वंदन. यहाँ विराजमान साधु संत माता जी इनके चरणों में कोटि कोटि वंदन करता हूँ. हमको इस लायक इन्होंने समझा, हमको जो आज भोजन का लाभ दिया इसके लिए अनूप शाह जी इनके सारे टीम सकल जैन समाज पूरा इनका मैं आभारी रहूँगा. इसी तरह से हम आते रहिए. हमारी भक्ति निःशुल्क है. हम कोई खाते में पैसे लेते नहीं है. हमारा एक ही लक्ष्य है जब 20 तीर्थंकर मोक्ष में गए ऐसी पावर भूमि है इसके अंदर आना बहुत जरूरी है. इसके लिए मैं सभी से निवेदन करूंगा कि आप आइए, समय सीकर जाइए और जबलपुर श्री संघ को लाभ दीजिए. जय जिनेंद्र सेवा समिति जबलपुर मयूर संघवी. जय जिनेंद्र. प्रणाम.
रात्रीच्या 12 वाजता पोहोचणारी ट्रेन वाराणसीला पहाटेच्या 5 वाजता पोहोचली आणि हे जे दृश्य आपण बघतोय ते गंगातरीच्या घाटावरचं आहे. एकदाचे पोहोचलो बाबा. सो मंडळी आता वाजले सकाळचे 6:30. रात्री 8 वाजता पोहोचणारी गाडी सकाळी 6:30ला आली इकडे. कसा झाला प्रवास? सुंदर सुंदर एकदम सुंदर. असा पुन्हा होऊसा वाटतो. दानापुर को जाने वाली कुछ समय में प्लेटफॉर्म क्रमांक 3 पर आ रहे हैं. धन्यवाद. आपण बनारस एक तर सगळ्यात पहिलं लक्षात घ्या, आपण 12 तास उशीर आहे. आता चॉईस तुमचा आहे. तुम्हाला 2-3 तीरथ ड्रॉप करायचे आहेत का ऍडजस्टमेंट करून तीरथ बघून पुढे जायचं आहे? टायमिंग काय शकतो आपल्या दिवसात जमतो असेल माकापेक्षा आता काय हो का? मला तुम्ही अधिकार दिले तर मी एक सांगतो, फक्त जर तुम्ही लवकर लवकर केला तर सगळे तीरथ करून तुम्हाला घेऊन जातो. आता दुसरा विषय असा आहे, आंघोळ हिथं करणार आहे का भेलूपूरला करणार आहे? सेवा पूजा करायची असेल तुम्हाला हो का,
दिगंबरीमध्ये अभिषेक करत संपलेला विषय. आपल्याकडे श्वेतांबरीमध्ये जर सेवापूजा करायची तर भेलपूरला तुम्हाला करता येईल, किंवा एका दिवशी सेवापूजा न करता फक्त दर्शन केलं तरी चालतं. तर आपण आत्ता कोण आंघोळ हिथं करणार आहे का? नाही ना. मग हिथं फक्त नाश्ता करूयात. जो वेळ वाचवायचा होता तो वाचतोय आणि हिथनं पुढे बरोबर आपण रांकेला लागतोय. फक्त फटाफट करा. ज्यांना टॉयलेटला जाऊन यायचंय जाऊन या. खालचे 8 रूम वरचे 8 रूम आपल्यासाठी आपण उघडून घेतलेले आहेत ऑलरेडी. आता वाजले 8:30. डॉट 9:30ला आपल्याला निघायचंय, लक्षात घ्या. तर आपण सगळं करून पोचू. आता आपण चंद्रपुरी, ही सिंगपुरी आहे, चंद्रपुरी करणार, बधोनी करणार आणि मग भेलूपूरला जाणार. भेलूपूरच्या मंदिरांचं दर्शन करणार. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं दोन्ही मंदिर आहेत दोन्ही मंदिरचं करणार. जन्मभूमी. आता ही जन्मभूमी दिगंबर जैन मंदिर. हो असलं भारी वा वा वा. ही गंगा नदी एवढं मोठं पात्र आहे जा. बाप रे बाप. इकडे कुठे गेलं सगळे? इकडे चला. तूच मलाच प्रेममध्ये घेतलं कसं काय व्हायचं ना. सो मंडळी, आता आम्ही चाललो आहे गंगाजीचं दर्शन घेण्यासाठी आणि एकदम जवळच आहे आपल्याला. रात्री पण आपण घेणारच आहोत, पण तेव्हा गर्दी वगैरे असणार आणि तसं मनसोक्त आपण दर्शन घेऊ नाही शकत. म्हणून आता थोडासा वेळ आपल्याकडे आहे, तर आपण आता दर्शन घेऊया. जी गंगा नदी ना, मला ते अथांग समुद्र वाटतं, समुद्रासारखं आहे तिचं पात्र. केवढं मोठं पात्र आहे तिचं. मला ना नदीकिनारी आणि समुद्राच्या ठिकाणी तासनतास एकांतात बसायला भरपूर आवडतं, पण आता आपल्याकडे तेवढासा वेळ नाही. पुढील तीर्थ सिंहपूर सारनाथ दिगंबर जैन मंदिर.
भारी ना. अवशेष ते आपण कुठे ठेवले आहेत त्या म्युझियममध्ये. तिकडे म्युझियम आहे आणि हे उत्खनन केलेला भाग आहे. तो इथे जो अशोक स्तंभ होता पहिला तोही म्युझियममध्ये ठेवण्यात आला आहे. हे आहे ते म्युझियम आहे आणि म्युझियमच्या आतमध्ये तुम्ही सगळे अवशेष उत्खनन जे सापडले ते इथे तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो हा जो भाग आहे इकडचा आता जरा गडबड आहे कारण की मी आता एका यात्रेसोबत आलो आहे त्यामुळे आपल्याला हे करता येत नाही आहे. पण आहे ना आपण आहे ना हां आपला ब्लॉगर सर्च करेंगे जरा दे. सो मंडळी आता आपण काय करू शकत नाही पण नेक्स्ट टाइम पुन्हा येऊ आणि पूर्ण हा एरियाचा आपण एक ब्लॉग करूया कारण की मला मस्त वाटली ही जागा. आणि हां सर्च करेंगे जरा. आता मला समजलं की आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्याला नक्की दाखवायचं काय तर मी असं ठरवलं आहे पूर्ण भारत परिभ्रमण करायचं आणि जेवढे फेमस आहे जेवढे इम्पॉर्टंट आहेत ते सगळं आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवरती दाखवणार आहोत आपल्या चॅनलवरती दाखवणार आहोत. आणि हे काही दिसतो लोक जाऊन आलो असतो आपण पण आपल्याकडे वेळ नाही. तो म्हणजे एक छोटीशी झलक भेटली आपल्याला आणि आता आपण चाललो आहे आणि पुन्हा येऊ आणि पुन्हा सगळं एक शूट करू त्याचा एक मस्तपैकी ब्लॉग बनवू. हो मंडळी इथे आपण आलो आहे श्री जैन श्वेतांबा तीर्थ सोसायटी. हे जैन मंदिर आहे आणि इथे आता आपण सगळे फ्रेश होणार आहोत. अर्धी लोक फ्रेश झालेत आणि आता जी एवढी पाठी मागून आलेत ते आता फ्रेश होतात. तुम्ही फ्रेश झाला? हो फ्रेश झाले. वीडियो चलो किधर जाने वाले आप? किधर जाने वाले? ये इतना काम करते हैं देखो उनके पैर को लग गया. ओह नो बेबी वेरी बैड. बच्चों गंगा आरती का गंगा आरती आता डायरेक्ट हा एरिया कुठचा आहे? एरिया महानिर्वाणी घाट. तो मंडळी आपण आलो महानिर्वाणी घाटाजवळ आणि इकडनं आपण कसं जाणार आहे? बोटने जाणार आहे.
अपने अपने स्थानों पे यथास्थान रहिए, सभी के पास पहुंच जाए। बैठे रहिए, अपने पास आएगा, बैठे यथास्थान एक बार में डिस्टर्ब वाला हो जाता है ना आदमी। तो हमको मोबाइल दे आराम से दूर, आराम से जल प्रवाह पालितश्वले जटातटी गलत जल प्रवाह काले बलम बलम भुजं डमट 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 विनाशम आपका ग्रुप का जो है लीडर वो बहुत बार आता है, अभी अगले बार ही आया था, 1 साल 2 साल पहले। हाँ वो भाई तुला कसं वाटला आजचा कार्यक्रम? भरपूर छान. कसा वाटला आजचा कार्यक्रम? मस्त, एकदम मस्त. तुम्हाला आजचं कसं वाटलं गंगा? 1 नंबर. ओके, तुम्हाला? 1 नंबर. पुढच्या वर्षाने याच्यापेक्षा जोरात करायचा आमचा विचार आहे, त्याच्या जोरात करणार. नमस्कार मंडळी, आत्ताच आम्ही दर्शन करून आलो आहे गंगा घाटचं आणि आता आम्ही इथून अयोध्याला निघणार आहे आणि आता रात्रीचे 8 वाजलेत आणि पुन्हा एकदा आपण असंच वाराणसी स्थान म्हणजे पूर्ण फिरणार आहोत. पूर्ण वाराणसी आपण फिरणार आहोत. सगळं आपण बघणार आहोत. गंगा घाट पण बघणार आहोत आणि ते गौतमांचं जे होतं तेही सगळं फिरणार आहोत. जेवढी फेमस मंदिरं वगैरे असतील ते सगळं करणार आहोत आणि 7-8 दिवस असा पूर्ण एक ब्लॉग बनवणार आहोत फक्त वाराणसीच्या या ह्याच्याबद्दल. सो मंडळी, आता हा तर आपण सगळ्या तीर्थयात्रांबरोबर फिरतोय, पण तो स्पेशली ब्लॉग असणार आहे वाराणसीचा आणि असंच आपण सगळे बघणार आहोत आणि जसं आपल्याला आवडेल तसं आपण एक वेगवेगळा स्पेशल ब्लॉग बनवू. सो आता आपण निघूया अयोध्येकडे. सो मंडळी, बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आणि आता आपण भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये रामाची अयोध्या बघण्यासाठी. चला बाय बाय.